फ्रेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। पत्रकारांच्या जनहित लढ्याचा मोठा विजय। पाताळगंगा प्रदूषण प्रकरणात एमपीसीबीची अधिकृत कारवाई। 3 उद्योगांना नोटीस, पुढील कठोर कायदेशीर कारवाईचे संकेत। पाताळगंगा नदीत रासायनिक सांडपाणी सोडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर मुद्दा सातत्याने मांडणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जनहित लढ्याला मोठं यश मिळालं आहे। पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांनी मुख्यमंत्री, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमपीसीबी यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीची अधिकृत दखल घेत 10 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई सुरू असल्याचे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे। मंडळाच्या पत्रानुसार पाताळगंगा नदी परिसरातील औद्योगिक आस्थापनांची नियमित तपासणी केली जात असून पर्यावरणीय अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे। त्याच अनुषंगाने खालील 3 उद्योगांना प्रस्तावित आदेश इशारापत्र बजावण्यात आल्याचे अधिकृतरित्या नमूद करण्यात आलं आहे। MS द बॉम्बे डायनिंग अँड MFG कोऑपरेटिव्ह लिमिटेड, MS गॅटेग सॅन्थेथिस LLP आणि MS रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड। यापूर्वी पत्रकार संघानं पाताळगंगा नदीत रात्रीच्या अंधारात किंवा सुट्टीच्या दिवशी रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करत मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रायगड जिल्हाधिकारी आदींना संबंधित प्रशासनाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती। संबंधित उद्योगांची ओळख निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ETP, CETP यंत्रणेची स्वतंत्र चौकशी करावी, नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासून अहवाल सार्वजनिक करावा आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली होती। रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांनी सांगितलं की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र हे पाताळगंगा नदी प्रदूषणाबाबत पत्रकारांनी दिलेल्या पाठपुराव्याची अधिकृत दखल आहे। मात्र केवळ नोटीस देऊन जबाबदारी संपत नाही। दोषी उद्योगांविरुद्ध पर्यावरणीय कायद्यानुसार दंडात्मक, फौजदारी व प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे, अन्यथा राष्ट्रीय हरित लवाद, उच्च न्यायालय तसेच इतर सक्षम प्राधिकरणाकडे पुढील कायदेशीर लढा उभारला जाईल। पाताळगंगा नदीवरील वाढते प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून शेतकरी, मच्छीमार, आदिवासी बांधव आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर जनहिताचा विषय असल्याचे पत्रकार संघानं अधोरेखित केलं आहे। त्यामुळे प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या उद्योगांची जबाबदारी निश्चित करून जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 तसेच इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। पाताळगंगा नदी प्रदूषण प्रकरणात कोणत्याही उद्योगाला कायद्यापेक्षा मोठे समजले जाणार नाही। पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या विरुद्ध अंतिम न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहील, असा ठाम इशारा पत्रकार संघाने दिला आहे। कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो रिपोर्ट। खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक खंडाने नटलेला भाग आहे। या परिसरात जर आपण पाहिलं तर नदीच्या काठावरती अनेक कारखाने आहेत। त्यातले बरेचसे कारखाने काही रासायनिक पाणी आणि सांडपाणी पाताळगंगा नदीपात्रात सोडतात। अनेक वर्षापासून अशी ओरड आहे की पाताळगंगा ही प्रदूषित झाली आहे, पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कोणतीही दखल घेत नसल्याची रसायनिकांची ओरड होती। गेल्या 20 दिवस मी याचा पाठपुरावा करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विविध प्रश्न विचारून कारवाई का केली नाही, कारवाई का केली झाली नाहीये याबाबत त्यांचा पाठपुरावा केला। शेवटी 10 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मला पत्र दिलं असून आम्ही पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज असेल, बॉम्बे डायनिंग कंपनी असेल, सिंथेसिस कंपनी असेल, या कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले असून आम्ही कारवाई सुरू करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलेले आहे। पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या विरोधात अंतिम न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार आहे।